आजच्या दिवसाची सुरुवात मेथीची भाजी, मेथीचा पराठा, तांदळाची भाजी आणि इथं पण तांदळाची भाजी आणि गरम पाणी त्यासोबत. कुंकू घेऊन या पटकन जा. अरे रे रे, त्याला काय म्हणतात तुमच्या सांगा बरं ते. हे आमच्याकडे जर असं झालं ना तर त्याला हळद कुंकू लावायचं असते आणि काय म्हणतात लक्ष्मी आलेली असते म्हणे. नाही नाही बस का कोण काय म्हणता मला काय म्हणतात काय म्हणते लक्ष्मी आजच्या ना काय झालं अम्मा ते लक्ष्मी का? काय झालं ते लक्ष्मी आली. अरे वा 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 नवीन वर्षाची लक्ष्मी हसायला लागली. बस अशीच लक्ष्मी ह्या वर्ष हसत राहू. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल मला, त्याला जास्त लक्ष्मी हसन म्हणून. तर चला बघा आता निकिताचं जेवण. एक पराठा बस डन. एक नाही तर थोडस म्हणलं माझं डोकं दाब, डोकं दाब, माझं डोकं दुखतंय. मला कळतच नाही काय म्हणला तुम्ही. डोकं दुखतंय माझं. ते नको दाखवू, डोकं दाब तू माझं इथं. डोकं दाब. हा लय डोकं दुखतंय. ताप आलाय का मला? नाही डॉक्टर म्हणला आलाय आणि तू कसं काय म्हणते नाही. दाब दाब की. मला भीती वाटते आहे तुझ्या डोक्यात. ओय वा हाय का तुझ्यासारखं डोकं आहे काय माझं. दाब डोकं दाब. माझं निंबा दाट आहे माझे केस. कायचे निबार दाट नाहीत केस तुझे, पातळ आहेत. माझे हात केस तुमचे टंटा आहेत टंटावानी घंटावानी. दाब डोकं दाब. लय मोठे घंटा असते असं असं हो का असं असतंय घंटा त्याला असतात लय मोठे केस. आपण गेम खेळायची का अशी 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 करायची. डोकं दाबतो माझं. हा दाब. ताप आलाय मग उड्या मारायला जावं की मग तिकडे 1 डिसेंबर साजरा करा. ताप नाही येणार मग. उठा लवकर जेवण करायला. दुखतंय माझं, मला नको जेवायला. कसं काय दुखायला लागलं असं काही तर बरे होते ना. रात्री जागलो त्यामुळे पित्त झालं. पोलीस व्हेरिफिकेशन नाही केलं मी त्याचं. बॅन केलं. बॅन करून टाकली आयडी पहिल्याच दिवशी बरोबर. नवीन वर्षाची खतरनाक अशी सुरुवात, आयडी बॅन. आणि तुम्ही शेतात कामाला असेल तुम्हाला माहित नाही पोलीस स्टेशन. माहिती आहे पण मी केलंच नाही ना. मी केलंच नाही. आता आयडी झाली बॅन. मग काय करणार आता. आता काय करावं लागतं काय मला नाही माहिती काय करावं लागतं. तर बघावं लागेल त्याच्यावर काय करता येते काय नाही. तुमच्या सरांना फोन करूनच की. सराकडे ही माही सेवा केंद्राची आयडी आहे. सेतूची असं आपली झाल्यावर काय करावं लागतं मग. बघू अजून ते बॅन हटत नसतं. हटत असं ना प्रत्येक गोष्टी उपाययोजना आहेतच. मग तुम्ही एवढे हुशार असेल एवढं का पोलीस व्हेरिफिकेशन करायचं लोकांची कामं करतात स्वतःचं काम करायचं झालं. तसंच होतंय बघ. लोकांची मस्त कामं करतो, स्वतःची कामं करायची राहतात. म्हणून ताप आला. ताप त्याच्यामुळे नाही आला. काल रात्री 1-1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जागलोय. माझं CSC बंद झालं. तुझं काय झालं? माझी लाडक्या बहिणीचे पैसे नाही पडले. मला टेन्शन आलंय. मला तुझं काय कसला काय आलं नाही म्हणले. इंटेन्सिव्ह काय इंटेन्सिव्ह प्रोत्साहन भत्ता नाही आला माझा. नाही इंग्लिशमध्ये तसलं काय प्रोत्साहन बसा. मी मराठी मीडियमला शिकलेली आहे. नाही कॉमर्सने शिकली तू, मराठी मीडियमने नाही. इंटेन्सिव्ह नाही आलं माझं. इंटेन्सिव्ह काय असतं इंटेन्सिव्ह? थांबा बघ. इंटेन्सिव्ह काय असतं गड्या. इन्सेंटिव्ह ना. इन्सेंटिव्ह काय इंटेन्सिव्ह.
इन्सेंटिव्ह नाही इंटेन्सिव्ह. थांबा तुम्हाला सांगते लगेच. काय झालंय, माझी CSCID झाली बॅन, हिची लाडकी बहीण नाही आली आणि इंटेन्सिव्ह नाही आला. इन्सेंटिव्ह नाही, इंटेन्सिव्ह नाही आला. कॉमर्स स्टुडंट इंटेन्सिव्ह होती. तुम्ही मला हसू नका बरं का सांगते. आता कॉमर्स स्टुडंट आहे. काय असतं मग? काय बघते तू मोबाईल? काय असतं? इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह. हां. काय इंटेन्सिव्ह? इन्सेंटिव्ह हां इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह नाही आला माझा. पण आलाय आता. ठीक आहे, जाऊ दे. लाडकी बहीण नाही आली, इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह आलाय, लाडकी बहीण नाही आली. मला त्या लाडक्या भावाने कटाप करून टाकलं. कठार नाही तरी तुला ते देणार. किती मला सगळ्यात पहिल्यांदा मला पडायचं, त्याने आता मला नाही पाडलं. मग 800 रुपये आले. इंटेन्सिव्हचे 800 रुपये. मला वाटलं माझं अकाउंट बंद पडले, कारण सगळे पैसे तुम्हाला देऊन टाकले. निकिताचा लाडक्या बहिणीचा हप्ता नाही आला, माझी CSCID बॅन झाली. ह्या गोष्टीवर, ह्या दुःखात आपण आज बनवणार आहे भेळ. वल्ली सुखी वल्ली भेळ. आमच्या इकडं ना ही भेळ असली भारी भेटते ना, एक नंबर, असली चव त्याला. आता हे झालं. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय असते. सगळ्यात पहिले काकडी चिरून घेतो. त्याला हे करा की साल काढा की वरचं. कुठे घेतली साल काढून? आता ह्याची साल काढून घेत. आधी कांदा नाही, डायरेक्ट काकडी. बरं, आधी कांदा. बनवणार जरी मी असलो तरी इन्स्ट्रक्शन पाठीमागून भेटतात मला, कॅमेऱ्याच्या पाठीमागून. चाकू खराब आहे. आता याला धरायचं तिथं. करा की लवकर, लय भूक लागली म्हणून. अरे तुम्हाला लागली नाही म्हणून तुम्ही चालले नाजूकपणे. आता या टमाट्याचा रस पिळून घ्यायचा सगळीकडे. म्हणजे खावा तुम्हीच ती भेळ. गप्प आहे. आता इथं टमाटे चिरून घ्यायचे. माझ्या हातची भेळ खाऊन बघतो, माझ्या हाताला चव आहे, कळलं का? काय टमाटा कापून झाला आता. कोथिंबीर. ओके, अभी खीरे की बारी. देवीन थोडं. आता ह्याच्यात थोडंसं आपण चवीनुसार लिंबू टाकूत. चवीनुसार लिंबू झाले आता. आणि ही असलेली चित्र भेळासाठी एवढा राडा केला. भेळ कसली भारी झाली ती, खाऊन बघ. त्यात मसाला टाकू थोडा. भाऊ मस्त लागते. विषय कोणी चव ह्या हाताला चव आहे, हाताला. तू त्याच्याकडे नको बघू, हातात चव आहे. कशास तू मटन अँटिक कशाला ती? पप्पन माझ्या पप्पाला जावायची कायची. जावायला जाडजुडच करते आम्हा तू आता. जावायच जाड करून ठेवते आता. निवडून आम्हाला बघा तुमच्यासाठी शेंगदाणे निवडून ठेवल्यात पप्पा. शेंगा सोलून ठेवल्यात आम्हाने तुमच्यासाठी. मस्तपैकी भेळ तर बनवते. पप्पांना आहे उपास, पप्पांसाठी दानच. खतरनाक असे खारे शेंगदाणे. त्यांची कामं किचनमध्ये जी करतात त्यांनीच करावं. प्रॉपर शेप आहे. वा,
जमला नजर नका लावू मला. काय स्वयंपाक बनवते माझी बायको. काय कटिंग आहे, काय हात चालतोय, काय चाकू चालू आहे. किती कौतुक करू, किती कौतुक करू. तोंड फिरते का? ते त्याचं तर काय त्याची बराबरीच काय संग करता यायची नाही. हात एवढा फास्ट चालतोय मला तू विचार कर ना. गाईच तुम्ही विचार करा, हात एवढा फास्ट चालतोय. नाही बरं का, पण ना बोलत नाही अजिबात. असं थोडं पण असं बोलणार नाही. मला सांगायला लावलंय असं म्हणून. आता एक वेळेस एकच जाते धरा. अरे वा, ये खारी शेंगदाणा खायला. गुरुवार हे पण. लय छान आहे बा. एवढा असतोय. खायचं तेवढं खावा, बाकी खायत की आम्ही. हे काय आमचं आता इथं नवीन वर्ष ना वचनात ना. हं? होते ना ते दुखत लय माझं. इथे माझ्या अंकिवला तिथे मी तर बुक्कोंडा दिलं. हा, सर्दी बी झाली मला, जी दुखत आहे. रात्री लय वाटलं जागलो त्यामुळं. काय रात्री गेलतो नवीन वर्ष साजरा करायला. रात्री हा जेवलो हा. कशाला जागायचं. लय नाचलो, लय नाचलो. दाखवले दिसत झालं ना तुला. मला सगळी पोरच होती, मला कसं काय डिस्टर्ब ना आम्हा. होतंय आम्ही काय एवढा भारी दिसतो का? हा एवढा भारी दिसतो मी? नसताना होतंय दिसत. मला डिस्ट झाली म्हणते. हा डिस्ट झाल्यावर पोट दुखतं ना. डोकं दुखतंय, पोट दुखतंय. मग आता डिस्ट झाली, आता काय करायचं? संध्याकाळी काढायचं. कोण तू काढते? काढते ना कागद बिगद असते. कागदाला उतारलाय, किती बी कागद आहेत आपल्याकडं. कसे काढतात डिस्ट? तर काढते मग संध्याकाळी. बरं संध्याकाळी डिस्ट काढ माझे, मला बरं वाटेल. म्हणजे ते खरकटे पाहिलं पाहिजे. चुलीने नाही का काढताय? चुलीत हा चुलीत चुलीत चुलो हा चुलो कसं काय? चुलीत टाकायचं ते. ती बी आहे ना, हा तसं. ती बी आहे ना. आधी हा चिरा काटणार त्याच्यात फोटो तिथं. अय्यो, काय काय? ती साडी घातली. सुपे चिरा कोणती शिरा? सुपे सुरा सर तुम्हाला सर दाखवलेली. अरे मी घेतलेल्या साडीचं बी कधीतरी नाव काढ. मी घेतलेल्या साडीचं बी कधीतरी नाव काढ. सरांनी घेतलेल्या साडीवर फोटो काढू काय आम्हा? तुम्ही घ्या की आता मग सांगते तिला, मग बघा त्यापेक्षा भारी घ्या. असं नाही, ती तसं नसतंय. मग साडी ठराविक माणसाची त्यांनी 100ची घेऊती, पण त्याच माणसाचं कौतुक असतं. दुसऱ्याने 10,000ची घेऊती नाही. नाही. कौतुक कशामुळे करते म्हणजे बाहू वारलाय. काय आपली साडी किती महागाची लग्नात घेतलेली? नाही महाग असू दे. त्या 2-3 साड्या आहेत त्याच्यात. थांब हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. चला आता काय काय प्लॅनिंग आहे न्यू इयरचं बघूत वस्ती जाऊन. चलो लगा हारलाय 2. दुनियाच्या आखरीत एक नियोजन केलंय आणि नियोजन करते. चला. बस. अरे मी काय म्हणतो याला, टीव्ही उद्या नेऊ. अरे निघत नऊ. हे नियोजन खरं कोजागिरी पौर्णिमेला व्हायला पाहिजे होतं. त्याच्यात मसाला वाटतात आणि ती दूध हलवतात. खरंच जागर ना मसाला घेऊन ये बघ. कसला मसाला आहे आता? गरम मसाला, गार मसाला, मटर मसाला, खडा मसाला, मोठा मसाला घेऊन ये बघ. मोठं तिखट एकदम लाल मिरची वाला ना? का मिरची पावडर? आमची नीट सांग त्या काजू दिसाना आणि बदाम दिसाना. बारीक करून टाकले. अरे ते दिसायसाठी नाही टाकलं. लाख टाका का बिर्याणी होईल. मामा पण राशीनला गाडा टाकायचा का? मसाला दुधाचा लय चालू झाले. 2-3 चालू झाले.
बारीक बरं जाऊन चला जास्त फिरायला त्यांनी त्यात गुडगुडच केला काय नाही अडचण आता जाऊ द्या मिक्स केलेला असा त्याच्यात काळा झाला पण पिस्ता. गांजा गांजा टाकाय पाहिजे नुसतं घरी हसणार सकाळपर्यंत लय हसणार ही न्यू इयर विसरणार नाही पप्पू मोडळ्याचं लग्न होतं हं. आणि लग्नाला आणि हे पोरं काय करायचे स्वयंपाकाला आधी बसले सकाळच्या पर्यंत काहीतरी असतो स्वयंपाक किरकोळ त्यांनी काय केलं भजी काढलं होतं आणि त्या भज्यात गांजा टाकला होता आणि ते कळत नव्हतं कोथमिरी का गांजा आहे हा. खाल्ला गापा सरपंचांनी यांनी सगळ्यांनी एवढी त्यांची गँग होती आणि ती माणसं आता मनपट येऊन बसायला येईल ना सगळ्यांनी येऊन बसा मंडपात आमचं त्यांचं असं तसं नवरदेव आला हे डुलत ही काय जुळत नव्हती ही खाली वाकून चालायची अशी माणसं म्हणायचं काय झालंय डोक्याला लागेल ना मंडप म्हणायची म्हणायची मंडप डोक्याला लागेल ती खाली वाकून चालायची डोक्याला लागते का ना आपल्या मंडप कळतच नव्हतं काही. नाही शांत राहते पण माणूस गांजाने गांजा खाल्ला ना शांत राहत आहे ना माणूस गोड इतकं खातो त्याला हटकून गोड खाल्ले जसं जितकं गोड तितकं त्याला इतका गांजा चढतो ह्याला वाटायचं मंडप डोक्याला लागेल ती खाली वाकून चालायची माणसाला भाऊ त्या गाला सतत बघ ना किती बसतंय गालात गेलो होतो चुलीत हा तसं नको करू तसं नको करू वाघराळा कोणाकडे गालासाने पे मामा आपण चौकात थांबलोय तर वाघराळी एका शब्दावर किती गोळा होत्या नाहीत नव्हत नाही होत द्यावा आम्हाला आधी ठीक आहे इथं कप आहे ना कोणाला माहिती देतो बरोबर थांबा जरा आठ जरा आता आणलं तर वाघराळा कंपनी आठल्या बघायचं कसं लागतंय आता म्हणजे आठवायचं नाही आठवायचं होय. कप दूध तयार राहिलं ती सर बघा झालं रे आपापलं धुवून ठेवा काय केलं त्याला गरम होते तास बाहेर नुसतंच गोड लागतंय लयच गोड लागतंय नाही एवढं नाही गोड लागत सगळ्यांना पटापट पुढे तुमचं गलास गलास घेऊन भार लागते ना थांबा थांबा वाटू नका मामा थोडं आटो द्या ना आटो द्या वाटू नका आधी वाटू तू घेतलाय का नाही नाही थांबा थांबा वाटू नका देऊ ना कोणाला हा देऊ नका थांबा हातच नका देऊ नाही ते अजून नाही. नका देऊ यार कायला का मागत आहे नका माग लय थोडं दिलं रे आपल्याला माझ्या मांजराला ना नाही गद्दार आहे आम्हाला केवढी दिली इकडे ह्याला मांजराला पिस्ता बदाम चालणार का तू मजा आहे नाही धरा की तुमचं अध्यक्ष घ्या अजून बस बस म्हणजे काय चौथा गालाच आहे म्हणजे टेस्ट काय असते ना कुठे गेला तो धनाटा लय लांब गेला व्हिडिओ चाललाय कसं झालंय एकच नंबर नियोजन कसं काय आमचं बरं 5 वागायलाच घेऊन कसं वाटतं तुला अरे 6 तो प्यालाय माझा दुसरा आहे अरे खालीच दुसरा आहे टाकून दिलं तिसरा आहे तू नाही घेतलं थोडक्यात भारी नियोजन कुठे नितीन आला का एकाला दे एक नितीन गला दे की तुला शुभू परत दुधात असलं काय टाकायचं नाही बरं का काढ कुठं माझा काढ हा
दादा सेल्फी काढू आपण आपल्या सेल्फी काढू चला या या याच्यात बघ इकडे याच्यात फोटो निघतंय. तर मित्रांनो आजचा दिवस खरंच खूप छान गेला. सकाळी तर आपल्यासोबत थोडंसं वाईट झालं ते म्हणजे आपली ID बॅन झाली. आपण दुपारून कामालाच नाही गेलो आणि नंतर कालच नियोजन झालं होतं सगळ्यांचं की चला आता नवीन वर्षानिमित्त आपल्याला त्या दिवशी 31 डिसेंबरला तर नाही काही करता आलं पण काहीतरी असं करू जेणेकरून सगळ्यांचे तोंड गोड करता येईल. मग ठरलं की बासुंदी करायची. मग आज आम्ही राशनला गेलोत, दूध घेऊन आलो आणि मस्त असं चूल पेटवून त्याच्यामध्ये बासुंदी बनवली आणि जेवढी पण लहान मोठी लहान तिथं असतील ना चौकात सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांना मस्त असं ती बासुंदी वाटली आणि भारी झाला कार्यक्रम. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू उद्या. बाय. दिसतंय का किती लांब बसलोय मी? तिकडं बांधलेला इथं येऊन शिंग मारते आणि इथं काहीतरी लागून घेतलंय चिखल. असली तर आहे का गौरे मारते मला? का गौरे कसलं भारी आहे. मित्रांनो आता 12 वाजून गेलेत आणि मी घरी आलो होतो 11:15 आसपास. अजून व्हिडिओ अपलोड करतो, व्हिडिओच अपलोड होय नाही आणि व्हिडिओ अपलोड करून त्याला शेड्यूल केल्याशिवाय तर झोपता पण येत नाही. सकाळी होत नाही अपलोड, होऊ पण शकत नाही. त्यामुळं देखते अजून पण झालेलं नाही, अजून बाकीचं आहे. मोबाईलच्या नेटवर नाही खरंच लय खूप प्रॉब्लेम असतं. बघ या टॉमी येऊन बसला माझ्यापाशी. तिथं गौरी काय बसू देत नव्हती. टॉमी जे आहे ना कुणाचा टॉमी आहे काय नाही माहिती पण हा पाठीमागचे 3-4 दिवस झालं सारखं येतं माझ्याकडं आणि मी पण याला खायला प्यायला मस्तपैकी देतोय ना म्हणून. बाकी भारी आहे. कुकुर ए कुकुर कसं बघतंय माझ्याकडे? तुझे जोडीदार कुठे आहेत? आत्ता 12:15 झालेत. मी अजून पण इथं बाहेरच बसलो, घरात गेलो पण नाही. कारण आपल्याला आजचा व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि तो अपलोडच होई नाही. किती वेळ झाला त्याला एडिट केला आहे पण ते नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं अपलोड होई नाही. माझ्यासोबत हा कुकुर आहे जोडीला. तिथं गौरी होती, गौरी काही बसू दे नाही म्हणून आता लांब येऊन बसलं. सगळं सामसूम झालंय, सगळं कुठंच कोण नाही, एकदम सामसूम झाले. हां पण व्हिडिओ अपलोड करूनच झोपणार. व्हिडिओ काही करून अपलोड करणार, चाहे कुछ भी हो जाए. सकाळपर्यंत तर अपलोड होईलच ना. सकाळी झोपता येईल, उद्या दुपारी झोपता येईल, संध्याकाळी झोपता येईल ना बाबा. जोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होत नाही तोपर्यंत आपण झोपणार नाही. आपण एक आयडिया सुचली आता, घरातून दुसरा मोबाईल आणून त्याचा हॉटस्पॉट जोडून अपलोड करूत. चला.